मित्रांनो नमस्कार. मित्रांनो 2025ला निरोप देऊन आपण 2026मध्ये प्रवेश करत आहोत, केलेला आहे. आणि या अनुषंगाने आपण 365 दिवसाचं एक वर्तुळ पूर्ण करून 365 दिवसाच्या दुसऱ्या नव्या वर्तुळाच्या पहिल्या दिवसाला स्पर्श करून पहिल्या दिवसाच्या सूर्याची सूर्यकिरणे आपल्या अंगावर घेऊन नव्या वर्षाला सामोरे जात आहोत. आता मराठी कालगणनेनुसार आपला चैत्र पाडवा हा आपल्या वर्षाचा पहिला दिवस असतो. दिवाळी पाडवा हा सुद्धा आपण वर्षाचा एक दिवस मानतो. ती कालगणना वेगळी आहे, चैत्र कालगणना वेगळी आहे. शालिवाहन असेल किंवा इतर कुठली असेल, परंतु जगाचे सगळे व्यवहार हे ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे, ग्रेगेरियन दिनदर्शिकेप्रमाणे चालतात. त्यामुळे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असा हा 12 महिन्यांचा कालखंड असतो. म्हणजे वर्ष तुम्ही पाडव्यापासून सुरू करा, 1 जानेवारीपासून सुरू करा, किंवा तुमचा जो वाढदिवस आहे त्या दिवसापासून सुरू करा. कुठलंही वर्ष हे आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे मानून त्या वर्षासाठी आपले संकल्प काय आहेत आणि हे संकल्प तडीस नेण्यासाठी आपण काही करणार आहोत का, हा खरा नव्या वर्षाचा प्रश्न आहे. आपले तसे संकल्प हे क्षणिक असतात, तात्पुरते असतात, कारण आपण आरंभशूर असतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 31 डिसेंबरचा आनंद, म्हणजे जुन्या वर्षाला निरोप देतानाचा आणि नव्या वर्षाचं स्वागत करतानाचा, ह्याच्या नादात लोक एवढी वाहवत जातात की अनेकांच्या जीवनात 1 जानेवारी ही तारीखच उजळत नाही. त्यांना जाग 2 जानेवारीला येते. तेव्हा असं काही करायच्या भानगडीत आपल्यापैकी कुणी पडणार नाही याची मला खात्री आहे. परंतु नव्या वर्षाचं स्वागत करत असताना आपण गेल्या वर्षात काय ठरवलं होतं, ते प्राप्त केलं का, ते प्राप्त करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले, आपले प्रयत्न कुठे कमी पडले आणि आपण ते प्राप्त करण्याच्या कुठल्या टप्प्यापर्यंत येऊन किती टक्के यश प्राप्त केलं, याचा आढावा घेणं अत्यंत गरजेचं आहे. असा आढावा नाही घेतला तर आपलं जगणं हे दिशाहीन, उद्देशहीन आणि प्रगतीचं मोजमापहीन अशा पद्धतीचं राहील. आणि सोलोमन ब्रँडीप्रमाणे जीवन आपण जगतोय अशी आपली अवस्थाही होईल. म्हणजे कोट्यावधी लोक आले, जगले, त्यांनी त्यांचं जीवनातलं जे जे काही विहित कर्म होती ती पार पाडली आणि निघून गेली. अशातलंच आपल्याला एक व्हायचं आहे का आपल्याला वेगळं काही निर्माण करून जे अक्षय असेल, अक्षर असेल, नवनिर्मितीचं असेल, सृजनाचं असेल, असं काही करून जायचं आहे. हे आपण आपलं ठरवायला हवं. आपली कर्म ही आपण रांधावाडा उष्टी काढा किंवा रोज मरे त्यास कोण रडे आणि रोजचंच धुणं जाऊन धुवायचं आहे. आणि कर्मकांडात्मक म्हणजे गेलो, चहा पिला, दुपारी डबा खाल्ला, पुन्हा 4-5 वाजता चहा पिला आणि बॅग उचलून घरी आलो, कुटुंबात रममान झालो, सांसारिक गोष्टींमध्ये वेळ गुंतवला, व्यतीत केला आणि अशा प्रकारे तरुण, प्रौढ, त्याच्यानंतर वृद्ध, अतिवृद्ध, म्हणजे निवृत्तीनंतर संन्यास आश्रम, वानप्रस्थ आश्रम, अशा पद्धतीचं जीवन संपलं. लेकराबाळांनी त्यांची कर्तव्य पार पाडून आपला अनंताचा प्रवास त्यांचा सुरू करून दिला आईवडिलांचा आणि ते त्यांच्या कामाला लागले. त्यांनी पुढच्या पिढीकडे सूत्र सोपवली. म्हणजे आपले पंजोबा, आजोबा, आपण, आपली लेकरं, आपले नातवंड आणि पतवंड, अशा पद्धतीचं क्रमिक आयुष्य जगत असताना नव्या वर्षाची आपल्याला काही मोहिनी असावी किंवा नव्या वर्षाच्या अनुषंगाने आपले काही संकल्प असावेत, त्यांचं मोजमाप करावं, त्याचा आढावा घेऊन त्याच्यात दुरुस्त्या कराव्यात, नवे काही संकल्प करून
ते तडीस नेण्यासाठीची वाट किंवा त्याचा आराखडा, त्याचं संकल्पन करण्याच्या भानगडीत आपण पडतो का, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा आहे. कारण वर्षामागून वर्ष, महिन्यांमागून महिने, दिवसांमागून दिवस येतात जातात. कारण हे सृष्टीचक्र आहे, अखंड चालतं. ते कुणासाठीही थांबत नाही. कालचक्र कुणासाठीही थांबत नाही. आपला जन्म झाला आहे आणि आपला ज्या दिवशी जन्म झाला आहे त्याच दिवशीच आपलं रिटर्न तिकीट पक्का आहे. ते रिटर्न तिकीट ज्या दिवशी त्याचं बजावायची वेळ येणार आहे त्या दिवशी ते रिटर्न तिकीट बजावलं जाणार आहे आणि त्या रिटर्न तिकिटावर आपल्याला घेऊन जायचा तारीख, दिनांक, वेळ ठरलेली आहे. त्यावेळेस आपलं काय वय असेल हे सुद्धा ठरलेलं आहे. त्यामुळे ती कधीही आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपल्याला जो काळ मिळाला आहे तो आनंदाने विहित कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडून, कुठल्याही अपेक्षेविना, कुठल्याही प्रकारची स्वार्थी वृत्ती त्यामागं न बाळगता एक सेवा म्हणून पार पाडणे आणि ते करत असताना सुद्धा अधिक चांगलं देण्याचा प्रयत्न करून तिथंसुद्धा पुण्याची पेरणी करणे आपल्या हातून घडते का याचा तपास आपण घ्यायचा आहे. आपण आपलं विहित जीवन जगताना, विहित कर्तव्य पार पाडत असताना आपल्या कर्मांचा हिशोब हा सतत आपल्या मनाशी ठेवायला पाहिजे. कारण आपण जे करतोय ते आपल्याला, आपल्या मनाला आणि परमेश्वराला माहिती आहे. आपल्याला असं वाटतं की आपण जे करतोय त्याचा मागमूस कोणाला लागणार नाही, तर आपण एका भ्रमात जगत आहोत आणि हा भ्रमाचा भोपळा योग्य वेळेस फुटल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपलं असं काहीही नाही. आपली लेकरंबाळं नाहीत, आपली संपत्ती नाही, आपली काय म्हणतात त्याला चल अचल अशा कुठल्याही प्रकारचं धन नाही. आपलं एकच धन आहे, ते म्हणजे नाम जप, आपली कर्म. ह्या दोनच गोष्टी आपल्या कामी येणार आहेत. त्यामुळे नामात रममान व्हा, कर्तव्यात चुकू नका, मापात पाप करू नका आणि अधिकचं देण्याचा प्रयत्न करा. सेवेमध्ये सेवाभाव ठेवा. सेवेमध्ये लोकांच्या मदतीला धावून जा. असं केलं लोकांना चांगलं वाटेल, लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारची सकारात्मक भावना निर्माण होईल. आपल्यामधील विधायक ऊर्जेने लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा समाधानाची, आनंदाची भावना निर्माण होईल. जो भेटीसी त्याला भगवंत माना आणि लाभाविनं प्रीती करा, अशा प्रकारचं आपल्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. जे भूत भेटणार आहे, भूत म्हणजे प्राणी मानव, त्याच्याशी आपल्याला लाभाविनं प्रीती करायची आहे आणि त्यालाच भगवंत मानायचं आहे. भगवंत कुठल्या रूपात येईल आपल्याला माहिती नाही, परंतु आपल्याकडे येणारं काम, आपल्याकडे येणारा माणूस, आपण ज्यांच्यासाठी धडपडतोय, समाजात ज्या लोकांना सामोरं जातोय, त्याच्यामध्ये दीन दुबळे आपल्यासमोर येतील न येतील, परंतु आपण आपल्यातील घासातील एक तुकडा त्यांना देणं किंवा काही आर्थिक मदत, सामाजिक मदत, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलणं, कुठल्या प्रकारचा अपपर भाव न दाखवणं, अंतर न दाखवणं. मी तुमच्यातीलच एक आहे, मी तुमच्याप्रमाणेच आहे, मला काही मदत लागली तर सांगा किंवा हे माझ्यातर्फे, अशा पद्धतीचं देण्याची भावना सतत आपल्यामध्ये निर्माण हो. आपल्यामध्ये पुण्य म्हणण्यापेक्षा चांगुलपणाची चळवळ सुरू हो. चांगुलपणा मग बोलण्यात असेल, वर्तनात असेल, मदत करण्यात असेल, सौहार्दपूर्ण भाषा बोलण्यात असेल, चांगले संस्कार देण्यात असतील, चांगलं काही वाटण्यात असेल, सतत देण्यात असेल, लहानांवर प्रेम करण्यात असेल, आपल्यापेक्षा 4-5 वर्षांनी कमी असलेल्या तरुण फळीला मदत करण्यात असेल, मार्गदर्शन करण्यात असेल, आणि हे सगळं कुठल्याही मोठेपणाचा आव न आणता, कुठल्याही प्रकारचा अहंकार न बाळगता, सहजपणे, सुलभपणे, सौम्यपणे, सरळपणे करता आलं तर आपण करत गेलं पाहिजे. नसल करत
असा तर करायला सुरुवात करा. चांगुलपणाची चळवळ ही कधीही कुठेही कशीही सुरू करायला काही हरकत नसते. नेकी और पूछपूछ, नेकी म्हणजे चांगलं काम, याच्यासाठी कुणाला काही विचारायची मुहूर्त पाहायची गरज नसते. त्यामुळे 3:30 मुहूर्त हे रोजच आहेत. जब जागो तब सवेरा. त्यामुळे सुबह का भूला शाम को घर वापस आए तो उसे भूला नहीं कहते. त्यामुळे आपण विसरलेलो नाही, आपण भुले नाही. आपल्याला चांगलं करायचं आहे, आपल्याला भद्र करायचं आहे, आपल्याला विधायक करायचं आहे. त्यामुळे नवीन जो क्षण सुरू झालेला आहे त्या क्षणाला आपल्या अधीन राहून आपल्याला चांगलं जगायचं आहे आणि चांगले जगण्याचे संकल्प आणि संकल्पासाठीचं संकल्पन, डिझाईन ज्याला आपण म्हणतो, ते आपण ताबडतोब करून कामाला लागायला हवं. प्रत्येक येणारा दिवस, प्रत्येक येणारा महिना, प्रत्येक येणारं वर्ष हे आपल्याला कोरे करकरीत चेक देत असतं. त्यामुळे 365 दिवसांचे कोरे करकरीत चेक आपल्याला लाभलेले आहेत. ते कोरे करकरीत चेक हे वठवायचे. त्यामुळे ते चांगुलपणा, भद्रपणा आणि आनंद ह्या पद्धतीने वटवायचे का खा प्या मजा करा आणि सतत लाभाचा, फायद्याचा, स्वार्थाचा विचार करा, ह्या पद्धतीने वटवायचे. हे आपलं आपण ठरवायचं आहे. कारण आपली कर्म आपली पाठ आणि पिच्छा सोडणार नाही. आपली पाठ आणि पिच्छा, आपली मुलंबाळं, लेकरं, आपले नातेवाईक हे स्मशानभूमीतून माघारी येताना सोडणार आहेत. पण आपली पाठ आणि पिच्छा, आपली कर्म अनंताच्या प्रवासाला जाताना सुद्धा सोडणार नाही. ही खूणगाठ कायम आपल्या डोळ्यासमोर, आपल्या कपाळासमोर राहू द्या. ती जर ठेवली तर प्रत्येक कर्मकृती करताना तुम्ही जागरूक राहाल. तुम्ही, आम्ही, आपण सगळे जागरूक राहाल. या नोटवर तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. हॅपी 2026. माझा यूट्यूब चॅनल अनवट वाट जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच वेगळ्या वाटेवरची व्हिडिओ पाहत राहा.